यासाठी सोलापूर शहरातील 16 आणि जिल्ह्यातील अक्कलकोट आणि केंद्र सरकारच्या विरोधात औषध विक्रेत्यांचा बुधवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला असून सोमवारी 4 तोळ्यापासून मूक रॅली काढून निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। केंद्र सरकार वारंवार मागण्याचे निवेदन देऊनही प्रलंबित मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे। ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 अंतर्गत काही जीवनावश्यक वस्तूंवरील होलसेलवरील व रिटेलचा नफा निश्चित करण्यात आला, मात्र मोठ्या कंपन्यांकडून 20 ते 40% सवलती दिल्या जातात। त्यामुळे पारंपरिक औषध विक्रेत्यावर गंभीर स्पर्धात्मक संकटाची छाया गडद होत आहे। याचा निषेध म्हणून अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक 20 रोजी देशव्यापी औषध विक्री मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हाध्यक्ष व्यंकटेश पुजारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। आपल्या मार्फत मी सगळे जनतेला विनंती करतो की ऑनलाईन मेडिसिन खरेदी करणं खूप दुष्परिणाम आहेत। सगळ्यांनी ऑनलाईन मेडिसिन खरेदी करू नये आणि तसेच आमचा 20 मे रोजी अखिल भारतीय केमिस्ट बंद आहे। त्या बंदमध्ये आम्ही सगळे केमिस्ट सोलापूर जिल्ह्यातील सगळे केमिस्ट आम्ही सहभागी होणार आहे आणि तसेच आम्ही 20 मे रोजी सकाळी 9 वाजता 4 पुतळा ते पूनम गेट येथे आम्ही भव्य मोर्चा काढणार आहे। त्या मोर्चामध्ये सोलापूर शहरातील बरेचसे केमिस्ट सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे आणि आपल्यामार्फत मी या सगळ्या समाजाला आणि सरकारला कळवू इच्छितो की ज्यांनी जे 2 GR आणलेले आहेत, GR नंबर 817 आणि 220 हे दोन्ही GR त्यांनी पाठीमागे घ्यावे आणि हे डीप डिस्काउंट मार्फत जी कॉम्पिटिशन चालू आहे त्या कॉम्पिटिशनला पण कुठल्याही कायद्याच्या मार्फत हे कॉम्पिटिशन कमी करावी, जेणेकरून सगळं रुग्णांना सगळं पेशंटला चांगल्या पद्धतीचे उच्च दर्जाचे प्रतीचे औषधं मिळावे ही आमची प्राथमिकता आहे। त्या दृष्टीनं सरकारने या आमच्या मागणीचा योग्य विचार करावा, तसेच जनतेने यापुढं ऑनलाईन औषधं परचेस करू नये ही नम्र विनंती। साधारणतः 4,000 मेडिकल स्टोअर सोलापूर जिल्ह्यात बंद राहणार आहेत आणि साधारणतः 500 मेडिकल मोर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।